हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण संभाव्यता यामध्ये प्रत्येकी 1 गुणांचे थेरॉटिकल प्रश्न पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे MCQ टाईपचे जे 1 गुणांसाठी प्रश्न होते ते पाहिले होते. आज थेरॉटिकल प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात एक्झाममध्ये ते पाहूयात. बघा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे. 2 नाणी एकाच वेळी फेकली असता त्या घटनेसाठी नमुना अवकाश यस लिहा. उत्तर लिहायचे नमुना अवकाश ब्रॅकेटमध्ये यस, आणि हा कर्ली ब्रॅकेट करायला विसरायचं नाही, कारण नमुना अवकाश हा कर्ली ब्रॅकेटमध्येच लिहायचा असतो, लिहिला जातो. ओके. बघा, 2 नाणी आपल्यात बघा हे तर दिलेलं आहे 2 नाणी. जर एकच नाणं दिलं असतं तर नाण्याच्या किती बाजू असतात? 2, हेड आणि टेल, राईट. पण आता इथे काय दिलेलं आहे? 2 नाणी. मग 2 नाण्यांच्या कोणत्या कोणत्या बाजू येऊ शकतात? हेड हेड येऊ शकतं, हेड टेल येऊ शकतं, किंवा टेल हेड येऊ शकतं, आणि टेल टेल पण येऊ शकतं. हा ब्रॅकेट पाठच करून ठेवायचा. कुणाच्या लक्षात नसेल, समजत नसेल तर हा प्रश्न मे बी विचारला जाऊ शकतो. तर हा त्याचा नमुना अवकाश लक्षात ठेवायचा. कर्ली ब्रॅकेटमध्ये HH, HT, TH आणि TT अशा पद्धतीने लिहिला जातो. क्वेश्चन आहे सेकंड. एक फासा फेकला असता या घटनेचा नमुना अवकाश आणि त्यातील नमुना घटकांची संख्या N(S) लिहा. N(S) कसा लिहायचा? यस अगोदर काय? एक फासा फेकला असता, फास्याला किती असतात बाजू? 6 बाजू असतात, राईट. मग कर्ली ब्रॅकेटमध्ये प्रश्नात नक्की काय विचारलंय ते लक्ष द्यायचं. एक फासा म्हणजे आपण सबसिडीला जो फासा वापरतो तो, त्याला किती असतात अंक? 6 असतात, राईट. 6 बाजू 6 अंक. मग त्याच्या आपण लिहिलं 1 2 3 4 5 6 कर्ली ब्रॅकेटमध्ये. मग N(S) काय येणार? 6. बघा, या छोट्या फक्त 2 स्टेपला तुम्हाला हे मार्क आहेत. आणि एक्झाममध्ये पेपर सॉल्व करताना फक्त क्वेश्चन नंबर टाकायचा, ॲन्सर करायचा, प्रश्न लिहित बसायची गरज नसते. फक्त प्रश्न क्रमांक आणि डायरेक्टली यस आणि हा उत्तर अशा पद्धतीने लिहायचं जो प्रश्न असेल तो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे. एक नाणे फेकले या घटनेचा नमुना अवकाश लिहा. आता नाणे, एक नाणे फेकले असतं. बघा, इथं मगाशी वरती प्रश्नामध्ये सांगितलं होतं तसं इथं 2 लिहिले, म्हणून आपण त्याचा नमुना अवकाश अशा पद्धतीने लिहिला, बरोबर. त्यानंतर बघा, तिसरा आहे. एक नाणे फेकले या घटनेचा नमुना अवकाश लिहा. बघा, यस काय आहे? एक नाणे इथं वरती दिल्याप्रमाणेच H आणि T, हेड किंवा टेल. एक नाणं असेल तर हेड आणि टेलच मिळू शकतं, बरोबर. मग N(S) काय लिहिणार? 2, बरोबर. फिथं नमुना अवकाश S लिहायला सांगितलं. N(S) लिहायला सांगितलं आहे का? नाही, म्हणून आपण फक्त S लिहिला. मग इथं काय दिलं आहे त्यांनी? या घटनेचा नमुना अवकाश दिलं आहे, सॉरी, प्रश्नामध्ये N(S) असं दिलेलं आहे. इथे नव्हतं दिलं, इथे दिले होतं फक्त यस, आणि इथं N(S) दिलं आहे. N(S) म्हणून आपण N(S) किती दिला? 2, 1 आणि 2, बरोबर. इथे दिलेलं आहे फक्त यस, म्हणून फक्त यसपर्यंतच लिहिलं. आणि इथे N(S) बघा, ह्या क्वेश्चनमध्ये बी दिले N(S) लिहिला, म्हणून त्यांचे नंबर्स लिहिले. इथे पण N(S) काढायला सांगितलं. बघा, क्वेश्चन नंबर 4. कन्फ्यूज व्हायचं नाही. इथं आपण, जर तुम्हाला वाटलं N(S) पण लिहून टाकू बाबा आपले मार्क गेले, तर काय काय मुलांना असं वाटतं, भीती वाटते की मार्क N(S) लिहायला किती? 1 2 3 4, बरोबर. 4 लिहून टाकायचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. P(A) = 4/9, N(S) = 36, तर N(A) किती? इझी क्वेश्चन आहे. बघा, आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. PA = N(S), म्हणजे PA बरोबर N ब्रॅकेटमध्ये A भागिले N ब्रॅकेटमध्ये S, बरोबर. आता त्याच्या किमती ऑलरेडी आपल्याला इथे दिलेल्या आहेत. P(A) किती दिला आहे? 4/9 = N(A) दिलेला आहे का? नाही. मग N(A) आहे असं ॲज इट इज, आणि N(S) 36. मग काय करायचं? N(A) की ह्या बाजूला आणलं, मग ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 36/9, राईट. मग आता 9ने बघा ह्या पूर्ण भाग जातो. 9 एके 9, 9 चोक 36, 9 4 जा 36, राईट. मग 4 × 4 किती झाले? 16, बरोबर. N(A) किती आला? 16. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. आणखी महत्त्वाचे प्रश्न काही असतील तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करेल. 1 गुणांसाठीचे, त्यानंतर आपण 2 गुणांचे प्रश्न चालू करणार आहोत.
तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.